So in the last chapter we see the summary about the differentiations. So today we are going to see the all MCQ type problems. पहा आता इथं काय आहे, this is the first one, what d by dx of e to the power x sin x bx plus c. आता याचे ऑप्शन जे आहेत, चार ऑप्शन्स खूप मोठे आहेत, त्याच्यामुळे फक्त याला सॉल्व करण्यामध्ये विचार करा काय. सो in this case we know that e to the power x divided by sin x plus bx plus c मतलब न्यूमरेटरला एक फंक्शन आहे, डिनॉमिनेटरला एक फंक्शन आहे, बरोबर आहे. तर या केस मध्ये एक लक्षात घ्या, देर इज नो एनी मेथड टू सॉर्ट आउट दिस प्रॉब्लेम. हे मेथड फाइंड आउट करण्यासाठी किंवा हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी इथं कुठली मेथड वगैरे काही नाही आहे, ठीक आहे. सो अशा केसमध्ये काय करायचं आहे, तुमचा डेरिव्हेटिव्ह हाऊ फास्ट यू आर, दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट. म्हणजे असे काही प्रॉब्लेम्स असतात त्याला काही मेथड्स वगैरे नसते, पण ते तुम्हाला सॉल्व करावेच लागतात आणि त्याला काही ट्रिक्स पण नसते. तर अशामध्ये काय, यू डिवायडेड बाय वी, ऑल ऑफ यू नो अबाउट दॅट. आता जर डिफरन्शिएशन 11 to 12 आपण सॉल्व करतोय, तर डिफरन्शिएशन फाइंड आउट करण्याचा जो आपला स्पीड आहे तो पण फास्ट असला पाहिजे. तर या केसमध्ये क्लिअर कट काय होते, साइन बी एक्स प्लस सी चा वर्ग होतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. साइन बी एक्स प्लस सी चा वर्ग होतोय आणि साइन बी एक्स प्लस सी आपण काय ठेवतो रे, कॉन्स्टंट ठेवतो. दॅट मीन्स व्हॉट, व्ही स्क्वेअर, व्ही कॉन्स्टंट टेकिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर ए एक्स, आणि ई टू द पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, ए इंटू ई टू द पॉवर ए एक्स मायनस अगेन टेकिंग कॉन्स्टंट ई टू द पॉवर ए एक्स, साइन बी एक्स प्लस चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, बी इंटू कॉस बी एक्स, बिकॉज सी चा डेरिव्हेटिव्ह 0 असेल. सो इट्स युअर आन्सर. याच्यामध्ये काय कॉमन येईल, ई टू द पॉवर एक्स टेकिंग द कॉमन साइड येईल. हे तुमच्या 100% ऑप्शन मध्ये असेल. तर याला कुठली ट्रिक्स किंवा मेथड लावण्याच्या ऐवजी तर आपण जर डायरेक्ट फॉर्म जर काढला तर तेच आपल्याला इझी फॉर्मॅटमध्ये जाईल आणि याच्यावरनं आपल्याला काही गेस करता येतील ऑप्शन्स, बरोबर. दिस इज द फायनल आन्सर. मग इकडे काहीतरी सिम्प्लिफायमध्ये असेल तर याच्यावरनं गेस करता येतो, ठीक आहे. तर मी सगळे हे मिक्स प्रॉब्लेम घेतोय जेणेकरून आपले जास्तीत जास्त प्रॉब्लेम होतील, राईट वन. सो लेट सी हिअर नाउ दिस प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम कडे बघा आता. What we have, derivative we want to calculate derivative of 1 plus tan x divided by 1 minus tan x. आता सगळ्यांना हा कन्सेप्ट माहित आहे, we might have seen in the limit derivative again in the next chapter also, but 11th standard पासून आपण पाहतोय की डेरिव्हेटिव्ह घ्या, इंटिग्रेशन घ्या, लिमिट घ्या, कुठल्याही कन्सेप्ट मध्ये हा जर टॉपिक आला तर बिफोर सॉल्विंग द डेरिव्हेटिव्ह और इंटिग्रेशन और लिमिट, व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर, व्हॉट इज द सिम्प्लिफिकेशन्स ऑफ दिस रूट. या रूटचं सिम्प्लिफिकेशन काय आहे, दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट. सगळ्यांना माहित आहे 1 इज व्हाट, tan पाई बाय 4 एंड दिस इज 1 इज व्हाट, अगेन यहाँ इंटू 1 मतलब क्या होगा, ये tan पाई बाय 4 मतलब ये रूट में का जो भी है वो क्या होता है यहाँ, वो tan पाई बाय 4 का फॉर्मूला है. दॅट इज व्हाट, tan पाई बाय 4 प्लस एक्स फॉर्म्युला. आता कसं वगैरे म्हणायची वेळ नाहीये, आपण सीईटीला आता आपली अप्लाय केले. दॅट्स वाय काय 1 tan बाय पाय बाय 4 मी थोडंसं शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो आणि हा tan a प्लस बी चा फॉर्म्युला होईल. दॅट इज व्हॉट, tan पाय बाय 4. आता काय नाही म्हणजे काय असेल, इथं 1 असेल, सो अगेन tan x असेल. सो हे फॉर्म्युला कशाचा म्हणला, tan a प्लस बी, दॅट इज व्हॉट tan पाय बाय 4 प्लस एक्स बनेल. मग याचा तुम्ही डिरेक्टली तुम्ही काय म्हणाल की बाबा वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ tan पाय बाय 4 प्लस एक्स. मग हा उलटा असेल तर मायनस आला असता, बरोबर ना. उलटा असेल तर मायनस असेल तर x/2 असेल तर x/2 च्या फॉर्म मध्ये आला असता. तर आता हे इथनं सॉर्ट आउट करणं खूप इझी आहे. काय की बाबा याला 1 डिवायडेड बाय 2 अंडर रूट ऑफ tan पाय बाय 4 प्लस एक्स असं करतो आपण, ठीक आहे. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, रूटचा काढल्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, sec स्क्वायर पाई बाय 4 प्लस एक्स, अगेन एक्स का डेरिव्हेटिव्ह क्या होगा, 1 होगा. ये हमारा डेरिव्हेटिव्ह आहे. पण प्रॉब्लेम मध्ये एक लक्षात घ्या, तुमच्या एमसीक्यू मध्ये काय असेल चार ऑप्शन मधल्या, जर याला तुम्ही कसं लिहू शकता, असं लिहू शकता ना, राईट. या थिंगला तुम्ही असं लिहू शकता ना, तर या थिंगला कसं लिहू शकता, मग पुन्हा याच फॉर्म मध्ये घेऊन जाऊ शकता ना. तर तुमचा एमसीक्यू मधला ऑप्शन काय असू शकेल, जे आपण याला आपण काय लिहू शकतो, तर हा लिहू शकतो. तर याच्या ठिकाणी काय लिहू शकतो, याला हा असं लिहू शकतो. दॅट इज 1 प्लस tan x अगेन 1 मायनस tan x. हा अशा पद्धतीचा कन्सेप्ट असतो. सो डोंट बी थिंक अबाउट दॅट. समजलं, ठीक आहे.
हा काय होईल बघा, हा अजून काय होऊ शकतो, बरोबर आहे ना, हा टूल जशाला तसा ठेवला, हा रेसिप्रोकल काय होऊ शकतो, वर जाऊ शकतो, म्हणजे √1 - tan. अभि देखो, जर आपण 12वी मध्ये 100% जर विचार करत असेल तर असे टेक्निक जे आहे किंवा असे रेसिप्रोकल वर गेलं अशा टाईपचं लॉजिकल थिंकिंग आपल्याला अभ्यास आलं पाहिजे, बरोबर ना. आणि आपण एक लक्षात घ्या, कन्सेप्ट आपल्याला फक्त 40 ते 50% माहीत पाहिजे, विथ ऑप्शननं जाणं खूप महत्त्वाचं असतं. एवढी जरी स्ट्रॅटेजी ठेवली तर अप्रॉक्सिमेटली 80 to 90% आन्सर आपलं करेक्ट असू शकतं, कळालं. तर विथ ऑप्शन जाणं महत्त्वाचं असतं. तर याचा आन्सर हे झाला. देन अगेन यू गॉट दॅट लॉग ऑफ 1 - cos x 1 + cos x. आता 11th स्टँडर्ड पासून अशा टाइप मध्ये बघतोय 1 - cos x काय असतो, 1 + cos x काय असतो. तर आप सगळ्यांना माहिती आहे 1 - cos काय असेल, 2 sin² x/2 असेल, आणि 1 + cos म्हणजे 2 cos² x/2 असेल. 2 गेट कैंसल, sin x/2 cos x/2 tan x/2 होगा और ये रूट कैंसिल होगा. तो हमारे पास एक्चुअल में क्या है यहाँ, तो लॉग है और रूट में क्या है, tan x/2 है. आता एक लक्षात घ्या, आय नो दॅट तुम्ही जेईचा अभ्यास केलेली मुलं. आता बोर्डला कसं आहे माहिती आहे का, की सगळेच्या सगळे काही टफ कॉल नसतात प्रॉब्लेमचे. तिथं काही पर्सेंटेजेस तुम्हाला जेई टाईपचे प्रॉब्लेम्स पडतात, बाकी सगळे बोर्ड लेवलचे प्रॉब्लेम असतात. येते लक्षात घे. तर मग तुम्हाला थ्रूआउट MSCET मध्ये थ्रूआउट दॅट कन्सेप्टनुसारच जावं लागेल, कळालं. सो काल आपण जे घेतलं, आपण मॉड्युलसचे घेतलं, देन अगेन डिफरन्शिबिलिटी कंटिन्युटीचे प्रॉब्लेम घेतलं. त्याच्यामध्ये आपण कसं पाहिलं, प्रत्येक फंक्शन्स, मॉड्युलस फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शनवर डिस्कस केलं आपण. तसे टाईपचे टफ कॉल जेई मध्ये असतात, कधी कधी MSCET ला पण पडत असतात, ठीक है. तो अभी यहाँ देखो ये tan x/, अभी इसका डेरिवेटिव क्या होगा भाई, 1 / 2 √ tan x/2 होगा, और ये होगा sec² x/2 होगा. अगेन डेरिवेटिव ऑफ व्हाट, x/2, दैट इज व्हाट 1 / 4 होगा. हुआ, कळलं सगळ्यांना. हे ऑप्शन्स मध्ये तुम्ही चेक करू शकता. सो नाउ आता हा थोडासा विचित्र वाटतोय प्रॉब्लेम, थोडंसं व्यवस्थित बघा. हे बाकीचे तुम्हाला काय इझी होते. काय काढायचं काय त्याला पण, हा f' काढायचं दिलंय ना, y' काढायचा है, मतलब आपको फाइंड आउट करना है dy/dx फाइंड आउट करना है, ठीक है. तो देखो यहाँ अभी क्या दिया है. आता कुठल्याही एखाद्या फंक्शनचा यू नो दैट y इक्वल्स टू क्या होता है हमारे यहाँ, f(x) होता है, बराबर है. तो अगर हमको y' निकालना है तो फर्स्टली वांट टू कैलकुलेट f'(x). अगेन d/dx आप क्या लेते हैं, हम x लेते हैं, बराबर. ये तो फंडामेंटल कंसेप्ट है डेरिवेटिव का. तर पहिल्यांदा काय होईल भाई, y', वी वांट टू कैलकुलेट हियर y'. तो इसका डेरिवेटिव क्या होगा, f' ऑफ 2x - 1 डिवाइडेड बाय x² - 1 + 1 अगेन d/dx. इसका डेरिवेटिव, उसके बाद इस ब्रैकेट का डेरिवेटिव, दैट इज व्हाट 2x - 1 डिवाइडेड बाय x² + 1. हे मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय, तुम्ही हे डायरेक्ट करू शकता, ठीक आहे. सो नाउ थिंक ओव्हर दैट दिस कंसेप्ट. आता f' ऑफ 2x - 1 डिवाइडेड बाय x² - 1 मतलब क्या है, डिफाइनिंग प्रोसेस दिलेली आहे f' ऑफ x ची. तर f' ऑफ x म्हणजे कसं आहे, तर इथं जो कोणी आहे त्याला काय केलेलं आहे, स्क्वेअर लावलेला आहे, त्याच्या अलीकडे कोण आहे, साइन आहे. गॉट द थिंग यार. अगर आपके पास f' ऑफ x का डिफाइनिंग प्रोसेस में क्या है, sin x² है, यहाँ देखो, तो यहाँ p क्या होगा भाई, यहाँ तो p² ही होगा, बराबर है ना. तो यहाँ जो भी होगा तो इस फॉर्मेट में होगा. तो इन दैट केस व्हाट विल हैपन हियर बेटा, इन दैट केस वी गेट हियर साइन ऑफ 2x - 1 एंड x² + 1 का क्या होगा, ये स्क्वायर होगा. क्या प्रॉब्लम है याच्यामध्ये. सो अगेन अभी इसका डेरिवेटिव कोई भी निकाल सकता है. इसका डेरिवेटिव देखो, थोड़ा सा हमारे पास जगह नहीं है, तो x² + 1 टू द ब्रैकेट स्क्वायर होगा भाई. तो x² + 1 को कांस्टेंट रखेंगे, कांस्टेंट v होगा. 2x + -1 का डेरिवेटिव क्या होगा भाई, 2 होगा. माइनस कर दिया 2x - 1 अगेन कर दिया, व्हाट इज द डेरिवेटिव ऑफ x² + 1, दैट इज व्हाट 2x. कुछ प्रॉब्लम है इसमें, क्या हुआ, वो दिख रहा नहीं, अरे देवा. नहीं ना, असू दे काय नहीं, इथे करू आपण एडजस्ट. तो यहाँ y' क्या होगा देखिए, तो ये होगा भाई f' ऑफ, अभी तो बताया मैंने, यहाँ क्या होगा, साइन ऑफ 2x - 1
2x माइनस 1 डिवाइडेड बाय एक्स स्क्वायर प्लस 1 का होल स्क्वायर होगा और उसका डेरिवेटिव सभी को पता है, उसका डेरिवेटिव क्या होगा, एक्स स्क्वायर प्लस 1 टू द ब्रैकेट स्क्वायर अगेन एक्स स्क्वायर प्लस 1 यहाँ होगा और डेरिवेटिव ऑफ 2x माइनस 1 दैट इज 2 माइनस 2x माइनस 1 कांस्टेंट होगा और एक्स स्क्वायर प्लस 1 का डेरिवेटिव क्या होगा, 2x होगा, तो 2x कॉमन निकलेगा. आलं लक्षात. तर याच्यावर ना ऑप्शन शोधणं काय अवघड नाही आहे. काय आहे याच्यावर ना ऑप्शन, ठीक आहे. आणि मी तर म्हणेल की असे प्रॉब्लेम परीक्षेला पडत नाहीत, पण पडतात, एखाद दोन पडतात रे, कळलं ना. आता असतीलच एक डेरिव्हेटिव्ह मध्ये 2-3 पडले, 2 पडले, त्याच्यातला एक काय असतो, टफ कॉल असतो आणि एखादा इझी कॉल असतो, राईट वन. ठीक आहे. तर आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे बाळांनो काय आहे. इफ यू नो अबाउट द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, सो साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सची प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती आहे. काय असते, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स काय असतो, π/2 असतो. बट द एंगल बीइंग्स इज व्हाट सेम, कॉस इनवर्स और सेक इनवर्स के बारे में मालूम है, tan इनवर्स आणि कॉट इनवर्स मालूम, बरोबर आहे. सो सेक इनवर्स एक्स इक्वल्स टू कॉस इनवर्स काय असतो बाळांनो, 1 डिवाइडेड बाय एक्स असतो. सो सिमिलरली थिंक या दोन गोष्टी माहित पाहिजेत आपल्याला. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स क्या होता है बेटा, π/2 होता है. तो इसका डेरिवेटिव क्या होगा भाई, 0 होगा. आता हे ऑप्शन लिहिले कारण हे ऑप्शन्स कसे आहेत, इझी फॉर्मॅट मध्ये लिहिता येतात, त्याचे खूप मोठे ऑप्शन्स होते, कळालं ना ऑप्शन. तो यहाँ ऑप्शन को जगह नहीं मिल रही थी इसलिए मैंने इस तरह लिखा, ठीक है. अभी यहाँ छोटे छोटे ऑप्शन है तो लिखा. तो यहाँ क्या होगा भाई, तर इथं काय होईल, y इक्वल्स व्हाट इज सेक इनवर्स, दैट इज सेक इनवर्स को हम लिख सकते हैं कॉस इनवर्स, उल्टा कर दीजिए. सेक इनवर्स और कॉस इनवर्स म्हणजे क्या होगा, x माइनस 1 डिवाइडेड बाय x प्लस 1. हे लक्षातच ठेवायचं. सेक टू कॉस लक्षात ठेवा, टॅन टू कॉट इनवर्स लक्षात ठेवा, ठीक है. देन अगेन व्हाट, साइन इनवर्स ऑफ x माइनस 1 डिवाइडेड बाय x प्लस 1. एंगल सेम है देखो अभी, तो इसका वैल्यू होगा π/2. ये हमारा y है तो dy/dx क्या होगा भाई, 0 होगा. कांस्टेंट का क्या होता है, 0 होता है. सो ऑप्शन डी इज द राइट वन आंसर. समजलं सगळ्यांना, कळलं. π/2 दिस इज द प्रॉपर्टी, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, साइन इनवर्स, कॉस इनवर्स प्रॉपर्टी आहेत, बरोबर आहे. इथून कुठपर्यंत जाईल खाली, इथपर्यंत. हा ना, होईल ना. हे काय केलंय, हा वेगळं आहे. मग आता ह्याची पण आठवण आहे तुम्हाला सगळ्यांना, आठवण आहे का नाही याची, याची आठवण आहे आपल्याला. अरे बरं ठीक आहे, ऑप्शन राहू द्या. याची आठवण काय आहे आपल्याला बाबांनो, की इफ यू गॉट द फंक्शन लाईक दिस, टॅन इनवर्स ए प्लस टॅन इनवर्स बी असं जर होत असेल तर टॅन इनवर्स ऑफ क्या होता है उसमें, ए प्लस बी 1 माइनस, मान्य ना सगळ्यांना, हा फॉर्म्युला माहिती आहे ना. या फॉर्म्युल्यावर बोर्डला आपल्याला 2 काइंडचे टॉपिक्स दिलेले आहेत, ठीक आहे. तर यातला पहिला टॉपिक्स आहे, बट रिमेंबर दॅट, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं माहिती आहे का, प्रत्येक चॅप्टर मध्ये किंवा प्रत्येक कन्सेप्ट मध्ये काहीतरी अशी एक गोष्ट असते तेवढी लक्षात ठेवायची. आता या टॉपिक मध्ये लक्षात काय ठेवायचं, इथं कोण पाहिजे आपल्याला, 1 पाहिजे. इथं कोण पाहिजे, 1 पाहिजे. पण दिलाय का आपल्याला 1 बाळांनो. अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेस देत नाहीत 1 त्यावेळेस काय करावं लागेल, डिवाइड बाय 5 करावं लागेल, ठीक आहे ना बाळांनो. मग इथं बघा डिवाइड बाय, आता मग माहिती आहे आपल्याला 5वीचा रूल्स माहिती आहे, डिवाइड आणि मग हे कॅन्सल वगैरे होण्यासाठी वर पण डिवाइड करावं लागेल आणि न्यूमरेटर पण डिनॉमिनेटर पण डिवाइड करावं लागेल. दॅट इज व्हॉट, काय होईल, फायनली वी गेट हियर आफ्टर डिवाइड बाय 5 बोथ न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर, सो वी गेट हियर व्हाट 6 डिवाइडेड बाय 5 प्लस यहाँ होगा tan x और यहाँ होगा 5 इंटू वॉट 1 माइनस 6 डिवाइडेड बाय 5 इंटू tan x. तो क्लियर दिस कैंसल्स, वी हैव व्हाट नाउ, देखो tan इनवर्स ऑफ a प्लस b, पहा ना, हा आणि हा सेम आहे ना, सांगा. म्हणजे काय झालं तुम्हाला इथं, tan इनवर्स ऑफ 6 डिवाइडेड बाय 5 प्लस tan इनवर्स ऑफ tan x. तो इसका डेरिवेटिव क्या होगा भाई, इसका डेरिवेटिव तो कांस्टेंट होगा, बराबर ना. ये कांस्टेंट ही है, यहाँ x नहीं है तो ये कांस्टेंट, इसका डेरिवेटिव 0 होगा और इसका डेरिवेटिव क्या होगा, ये गेटिंग कैंसिल, x का डेरिवेटिव क्या होगा भाई 1. सो आंसर इज व्हाट 1. समजलं सगळ्यांना. तर हा एक फॉर्मॅट आहे, म्हणजे आपल्याला सीटीचा अभ्यास करताना कसा अभ्यास करावा लागतो, की आपल्याला छोटे मोठे टॉपिक आणि त्याच्यामध्ये जास्त हाय लॉजिक काय आहे अशा टॉपिकचं एकत्रित करून स्टडी करावं लागतं, कळालं. म्हणजे नुसतं आपण जर जेई लेवलचा जर स्टडी केला
तर त्याचा आपल्याला कितपत फायदा होईल ते पण आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. तो व्हरायटी काइंड्स ऑफ प्रॉब्लेम्स, थेरॉटिकल प्रॉब्लेम्स देखील परीक्षेत पडतात. मग त्या टाईपमध्ये पण आपल्या आता थेरॉटिकल पडताच म्हणजे ज्याला आपल्याला थेरॉटिकली सॉल्व करावंच लागतं अशा टाईपचे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण थोडासा आणखीन टफ कॉल घेऊया. रोहित पॉज कर बघा, होईल ना. हा, तर आता हा प्रॉब्लेम बघा सगळ्यांनी, ही 4-5 प्रॉब्लेम बघा, थोडेसे आपण टाकलेत. हे आपले ऑप्शन्स आहेत. हा, हे आपले ऑप्शन्स आहेत. ठीक है. सो लेट्स सी नाउ द फर्स्ट प्रॉब्लम. अभी ये भी ऑप्शन है हमारा. ठीक है. तो इस प्रॉब्लेम में देखो, अभी या प्रॉब्लेम हा कॉट इन्व्हर्स आणि हा खूप मोठा असा दिसतोय प्रॉब्लेम, बरोबर आहे ना. हा खूप मोठा असा दिसतोय प्रॉब्लेम. सो लेट्स सी हियर. तर आता जर इथं बघितलात, याला जर आता तुमच्या हे सगळं बघितलं असेल तुम्हाला लिमिट आठवतं. लिमिट आठवतं म्हणजे माहिती आहे ना, रॅशनलायझेशन आपण लिमिटला कसं करतो, तर याला पण रॅशनलायझेशन करण्याचा प्रयत्न करतो आपण. आफ्टर रैशनलाइजेशन होगा क्या इसमें, 1 प्लस एक्स, यहाँ माइनस है तो यहाँ प्लस आ जाएगा और प्लस आ जाएगा. तो डिनोमिनेटर क्या होगा भाई, a माइनस बी इंटू ए प्लस बी आ जाएगा. तो डिनोमिनेटर इसका क्या हो जाएगा, डिनोमिनेटर हो जाएगा 1 प्लस साइन एक्स, और ये क्या हो जाएगा माइनस, इसका भी स्क्वायर होगा 1 माइनस साइन एक्स. ठीक है. 1 प्लस साइन एक्स माइनस 1 माइनस साइन, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर होगा और ए प्लस बी का होल स्क्वायर होगा. अभी a प्लस बी का होल स्क्वायर होगा मतलब क्या होगा, यहाँ सिर्फ 1 प्लस साइन एक्स ही होगा ना. तो यहाँ देखो अभी ये -1 है, -1 पॉजिटिव 1 कैंसिल होगा. तो अभी होगा क्या आपके यहाँ कॉट इनवर्स ऑफ ये होगा 1 प्लस 2 साइन एक्स, 1 प्लस 2 साइन एक्स, और ये क्या होगा 1 प्लस साइन एक्स. ये करेक्ट है क्या, देखो. तर आता काय कराल रे, ये जो y और प्लस कर दिया तो a 1 प्लस एक्स माइनस 1 माइनस साइन एक्स, तो माइनस माइनस कैंसिल होगा, 1 प्लस साइन एक्स. हाँ, इथं आपण काहीतरी गडबड केली बघा. a प्लस बी का वर्ग मतलब ये हमारा a है, या हमारा b है, तो ये होगा भाई 1 माइनस साइन एक्स होगा. तो ये बन जाएगा क्या भाई, साइन एक्स गेट कैंसल. सो व्हाट वी हैव हियर बेटा 2 है हमारे पास. डिनोमिनेटरला कसं असेल, 1 माइनस 1 कैंसिल केलं ना, 1 माइनस 1 कैंसिल, यहाँ सिर्फ साइन 2x रहेगा और ये 2 कैंसिल होगा. तो व्हाट वी फाइनली वी गेट 1 डिवाइडेड. रैशनलाइज केल्यावर a प्लस बी का होल स्क्वायर होगा ना. ओके ओके ओके. सो हियर इज व्हाट, a प्लस बी का होल स्क्वायर होगा 1 प्लस साइन एक्स अंडर रूट 1 माइनस साइन एक्स का होल स्क्वायर होगा. बराबर है बेटा, ये होल स्क्वायर होगा. तो अभी ये होल स्क्वायर मतलब अभी ये बहुत प्रॉब्लम ट्रबलिंग में जाएगा. तर काय होईल बघा आता, a स्क्वायर मतलब ये होगा भाई 1 प्लस साइन एक्स. ठीक है. इसका स्क्वायर मतलब क्या होगा 1 माइनस साइन एक्स. अभी ये ट्वाइस, यहाँ देखो प्लस ट्वाइस, ये दोनों का मल्टीप्लीकेशन होगा, 1 माइनस साइन स्क्वायर होगा, कॉस स्क्वायर होगा, दैट इज व्हाट cos x होगा. बराबर है, बराबर है ना. अंडर रूट में दोनों का मल्टीप्लिकेशन होगा और इसका अभी क्या होगा 1 माइनस साइन एक्स क्या होगा 2 साइन एक्स होगा, ये 2 साइन एक्स होगा. बराबर है. तो ये कैंसिल होगा, ये प्लस 2 cos x होगा. तो 2 कॉमन लेंगे, 1 प्लस cos x डिवाइडेड बाय साइन एक्स. तो क्लियर कट ये सॉल्व हो गया. ठीक है. तर तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे, इथं a आहे बाळांनो, इथं a आहे, इथं प्लस b आहे, एंड अगेन अपना a प्लस बी है. मतलब यहाँ देखो, यहाँ a प्लस बी था और a प्लस बी था रूट में, ये रूट में था, तो रूट का स्क्वायर ही होगा ना, मतलब a प्लस बी का स्क्वायर होगा. ठीक है. सो इन दिस केस नाउ, सो क्लियरली दिस कैन बी सॉल्व. अभी होगा क्या, यहाँ 2 प्लस 2 cos x होगा, 2 कॉमन आएगा,
तो हमारे पास आ जाएगा 1 प्लस कॉस एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स, दैट इज व्हाट साइन एक्स मतलब 2 साइन एक्स अपॉन 2 इंटू कॉस एक्स अपॉन 2, और ये कॉस एक्स क्या आ जाएगा भाई 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 आ जाएगा. तो कॉस कॅन्सल कॉट एक्स अपॉन 2 असेल. सो कॉट कॅन्सल एक्स अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह काय असेल हाफ असेल. कळलं सगळ्यांना? व्हेरी नाईस. ठीक आहे. तर आता या प्रॉब्लेम मध्ये जावा. ठीक आहे, या प्रॉब्लेमकडे या, ह्याचे ऑप्शन्स आहेत हे. तर अशा टाईपचे प्रॉब्लेम्स म्हणजे कसे आहेत, दिस इज बिलॉंग्स टू द सबस्टिट्यूशन्स मेथड. हे सबस्टिट्यूशन्स मेथडशी बिलॉंग करतात. ठीक आहे, हे सबस्टिट्यूशन्स मेथडशी बिलॉंग करतात. काय असेल, tan इनवर्स ऑफ 2 डिवाइडेड बाय x टू द पावर -1 डिवाइडेड बाय -x, इसका डेरिवेटिव निकालना है. तो बिफोर टू सॉल्विंग दैट, ये जो प्रॉब्लेम है हमारा, ये कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण व्यवस्थित लिहू शकतो. तो दॅट इज व्हॉट, याला आपण कसं लिहू शकतो, दॅट इज व्हॉट 2x डिवाइडेड बाय 1 - x² होगा. ठीक है ना, 2x डिवाइडेड बाय 1 - x² होगा, दैट इज 1 डिवाइडेड बाय x होगा. सो इन दिस केस वी हैव व्हाट, बाय पुटिंग x इक्वल्स टू tan थीटा. अगर हमने x इक्वल्स टू tan थीटा यहाँ रखा तो ये मिलेगा 2 tan थीटा डिवाइडेड बाय 1 - tan स्क्वायर थीटा. व्हाट इज दैट, tan 2 थीटा. बराबर है ना, tan 2 थीटा. तो ये मिलेगा tan 2 थीटा. तो tan इनवर्स tan गेट कैंसल्स. आफ्टर ऑल दिस वी गेट व्हाट 2 थीटा. व्हाट इज थीटा हियर बेटा, tan इनवर्स ऑफ x. तो ऑप्शन क्या होगा भाई, 2 डिवाइडेड बाय 1 प्लस x², ये ऑप्शन होगा. ठीक आहे ना. तर या अशाच पद्धतीमध्ये हा पण प्रॉब्लेम आहे. काय होईल आता इथं पहा, ठीक आहे, ऑप्शन प्रॉब्लेम नवीन है. ठीक है, तो यहाँ d बाई डी एक्स ऑफ क्या होगा, कॉस इनवर्स ऑफ, ये क्या होगा देखो, x -1 डिवाइडेड बाय x, मतलब ये x² -1 होगा और डिवाइडेड बाय x होगा. ये क्या होगा 1 डिवाइडेड बाय x, तो इट बिकम्स व्हाट x² प्लस 1 डिवाइडेड बाय x होगा. तो x कैंसिल, सो x² -1 डिवाइडेड बाय x² प्लस 1. तो ये माइनस कॉमन लिया हमने. अगर हमने यहाँ माइनस कॉमन लिया, अगर हमने यहाँ माइनस कॉमन लिया, डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ व्हॉट वी गेट. अगर माइनस पण कॉमन काढला तर हा भेटेल मला 1 - x² डिवाइडेड बाय हा काय भेटेल बाळांनो 1 प्लस x². तो सभी को पता है भैया अभी. तो होगा क्या, बाय पुटिंग x इक्वल्स टू कॉस थीटा या कॉस 2 थीटा. व्हाट इज द सब्स्टिट्यूशन, कॉस 2 थीटा. अगर इसको हमने ऐसा सब्स्टिट्यूशन रखा x इक्वल्स टू कॉस 3 थीटा, तो यहाँ भाई थीटा इक्वल्स टू क्या होगा, कॉस इनवर्स ऑफ x होगा 2 थीटा इक्वल्स टू. ठीक है, तो उसके बाद डिवाइड वगैरह हो जाएगा उसका. अभी क्या होगा देखो, माइनस ऑफ वो माइनस बाहर आ जाएगा. उसके बाद ये कॉस इनवर्स कॉस कैंसिल हो जाएगा, आपके पास सिर्फ x रह जाएगा, थीटा रह जाएगा. am I राइट, थीटा ही रहेगा ना, 2 थीटा रहेगा. तो 2 थीटा है तो 2 थीटा. यहाँ क्या कॉस 2 थीटा होगा, 2 थीटा होगा, 2 थीटा इज व्हाट कॉस इनवर्स, सो -2 थीटा होगा शायद. बराबर है. अभी एक ध्यान में रखना है हमें, देखो आता हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर पुटिंग कॉस 2 थीटा 1 माइनस कॉस 1 - cos² थीटा, ये 1 - x² है ना, तो cos² 2 थीटा का मतलब क्या होगा भाई, इज इट cos थीटा या cos 2 थीटा. तो cos 2 थीटा मतलब तो ये बनेगा 1 - cos² 2 थीटा. हाँ 1 माइनस काय, इथं आपल्याला काय tan येईल का, x इक्वल्स टू tan थीटा येईल. ठीक है, बाद में क्या होगा tan थीटा का, ओके इसमें पुटअप कर दोगे. ठीक है, 1 माइनस cos 2 थीटा 1 प्लस cos 2 थीटा 1 माइनस cos² थीटा 1 प्लस cos 2 थीटा आ जाएगा. बराबर है. तो आता या प्रॉब्लेम मध्ये जर बघितलात ना, वी गेट व्हॉट 1 - cos 2 थीटा cos² 2 थीटा 1 - tan² थीटा 1 - tan² थीटा डिवाइडेड बाय, देखो तो फिर तुम्ही मला सांगा ना व्हॉट इज द सब्स्टिट्यूशन हियर. x इक्वल्स टू व्हॉट tan थीटा अँड
आफ्टर दॅट थीटा इक्वल्स टू क्या होगा, टॅन इनवर्स ऑफ एक्स होगा. तो आपल्याला याला काय डिरेक्ट आपल्याला फॉर्म्युला येतो, माझ्या डोक्यात तेच चालू आहे काय की याचं सबस्टिट्यूशन एक्स इक्वल्स टू कॉस 2 थीटा कॉस थीटा याचं सबस्टिट्यूशन चालू आहे. ठीक आहे, तो काय होईल इथं आता कॉस इनवर्स ऑफ 1 माइनस टैन स्क्वायर थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस टैन स्क्वायर थीटा. तो ये क्या होगा भाई 1 माइनस कॉस 2 थीटा होगा, बराबर है. ये कॉस 2 थीटा आपका ये y है. ठीक है, तो ये आपका y है, तो ये आपको मालूम है अभी ये 2 थीटा का एंगल और माइनस क्या होगा. ठीक है, तो ये माइनस कर दीजिए और बाद में क्या होगा माइनस ऑफ 2 थीटा मतलब क्या है टैन इनवर्स ऑफ x डिवाइडेड बाय 2 हो जाएगा. उससे आप सॉल्व कर दोगे. हा थीटाची व्हॅल्यू इथे टाकाल पुन्हा. काय आहे ते आन्सर ऑप्शन दिलेत का याचे, -2 डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. मायनसचा मायनस साईन येईल इथं आणि हा. ठीक आहे, ठीक है, पॉज कर. सो नाउ दिस काइंड्स ऑफ क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये जर बघितलात हा लॉगरिथमिक फंक्शन्स मध्ये येईल, इम्प्लिसिट मध्ये पण मोडतो हा. त्याच्यानंतर हा लॉगरिथमिकनं सॉल्व करता येतं. त्याच्यानंतर हा पॅरामेट्रिक आहे अँड दिस इज अगेन यू कॅन से दॅट लॉगरिथमिक अँड अगेन इम्प्लिसिट बोथ कंबाइंड. ॲट एक्स इक्वल्स टू 0 फाइंड आउट करना आहे. सो सिम्पली ट्राय टू मेक सिम्पल फर्स्टली. आता याला सिम्पल करता येईल का फर्स्ट तुम्हाला, नाहीतर एवढं काय करायची गरज नाही, कारण जास्त टिपिकल फंक्शन्स नाही डिरेक्ट डिफरन्शिएट केलात यू इंटू व्ही डिफरन्शिएट केलात विथ रिस्पेक्ट टू एक्स. या दोघांमध्ये यू इंटू व्ही होईल, ऑफकोर्स आहे यू डिवाइडेड बाय व्ही होईल, यू इंटू व्ही होईल. तो एक्स इंटू वॉट ई टू द पावर एक्स वाय, एक्स इंटू ई टू द पावर एक्स वाय. अगेन डेरिवेटिव ऑफ वॉट एक्स वाय. तो एक्स वाय का डेरिवेटिव क्या होगा भाई एक्स इंटू वाई डैश प्लस वाई, ऐसा होगा, बराबर है ना. तो इन दोनों में u इंटू वी कर दिया, u यहाँ v का डेरिवेटिव निकाला, उसके बाद अगेन u इंटू वी ऐसा हुआ. अभी प्लस होगा e टू द पावर एक्स वाई, कॉन्स्टेंट ऑफ x डेरिवेटिव 1. सो इसके बाद यहाँ क्या होगा y डैश और इसका डेरिवेटिव होगा क्या साइन 2x बनेगा भाई, बराबर है 2 साइन x इंटू cos x बनेगा, sin 2x बनेगा. तो हे आपला डेरिवेटिव होता है. वी वांट टू कैलकुलेट y डैश. बेटा y डैश कैलकुलेट करना है एट x इक्वल्स टू 0. तो फर्स्टली सिंप्लीफाई दिस थिंग्स. तो होगा क्या, ये दोनों भी इंटू है ना, ये दोनों भी इंटू है. सो हमको इनका मल्टीप्लिकेशन होना चाहिए. यहाँ एक्स स्क्वायर इंटू ई टू द पावर एक्स वाई, अगेन एक्स स्क्वायर इंटू ई टू द पावर एक्स वाई वाई डैश प्लस एक्स वाई इंटू ई टू द पावर एक्स वाई होगा ये. ठीक है, उसके बाद ये होगा प्लस ई टू द पावर एक्स वाई और ये होगा प्लस वाई डैश और ये इक्वल्स टू सॉरी प्लस वाई डैश साइन 2x होगा प्लस साइन 2x होगा. ठीक आहे, तर आता तुम्हाला डोक्यात लक्षात काय ठेवायचं आहे की भाई हा वाय डॅश आणि हे एकत्र येणार आहे, बरोबर ना. हे एकत्र आलं अँड टेकिंग कॉमन. सो व्हॉट वी गेट बेटा एक्स स्क्वेअर माइनस ई टू द पावर एक्स वाय, एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पावर एक्स वाय माइनस होगा क्या, वो 1 होगा, -1 होगा, कुछ नहीं तो 1 होगा, बराबर है ना. तो उसके बाद अभी जो हमको ये y डैश और ये y डैश गया तो कांस्टेंट है sin 2x बेटा. तो ये हमको राइट को लगने वाला है, तो राइट को भेज दो उसको. तो ये बनेगा क्या भाई माइनस ई टू द पावर एक्स वाय, कॉमन वगैरह काढायची गरज काय, ई टू द पावर एक्स वाय अँड माइनस एक्स वाय ई टू द पावर एक्स वाय. ठीक है, याला आता आपल्याला रफच करावं लागेल या प्रॉब्लेमला. ठीक है, सो नाउ व्हाट इज युअर वाय डॅश. युअर वाय डॅश इज व्हाट साइन 2x माइनस ई टू द पावर एक्स वाय 1 प्लस एक्स वाय डिवाइडेड बाय ये होगा क्या एक्स स्क्वायर ई टू द पावर एक्स वाई माइनस 1 होगा. सो वी वांट टू कैलकुलेट y डैश एट x इक्वल्स टू 0, मतलब dy बाय dx एट x इक्वल्स टू 0 निकालना है, मतलब x इक्वल्स टू 0 dy बाय dx निकालना है एट x इक्वल्स टू 0 निकालना है. तो जस्ट वो साइन 0 इज 0, यहाँ 0 होगा तो ये -1 हो जाएगा, बराबर है ना. यहाँ 0 होगा तो -1 होगा, यहाँ 1 है यहाँ 0 होगा, बराबर है. तो ये ऊपर और सिर्फ -1 हो जाएगा. यहाँ देखो यहाँ 0 है तो ये भी 0 होगा, -1 क्या हो जाएगा +1 हो जाएगा, कळलं. तर याला तुम्ही एकदम स्पीडनं देखील विदिन
20 सेकंडपर्यंत आरामात काढू शकाल. तर आता याच्यामध्ये नवीन काय, याच्यामध्ये काय नवीन आहे, याच्यामध्ये यू इंटू व्हीच यूज करायचं ना. यू इंटू व्ही कधीपासून आपण यूज करतो आहे, बरोबर है. सो लेट्स सी हियर नाउ x टू द पावर. अभी यहाँ देखो, यहाँ भी कुछ नहीं है. यू नो दैट यू वॉन्ट टू यूज देअर लॉग. लॉग लावायची गरज आहे का त्याला? यस, लॉग लावावं लागेल तुम्हाला, ठीक आहे ना. लॉग लावावं लागेल. आता आफ्टर अप्लाइंग द लॉग, आता आफ्टर अप्लाइंग द लॉग म्हणल्यानंतर तुम्हाला काय भेटेल बाबांनो, y इंटू लॉग एक्स प्लस एक्स इंटू लॉग वाय इक्वल्स टू 0. बराबर है मेरा, बराबर है ना. आफ्टर अप्लाइंग द लॉग, तो यहाँ u इंटू वी होगा, यहाँ इंटू वी होगा, तो होगा क्या, यहाँ डिफ्रेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x कर देंगे. तो यहाँ देखो y डैश होगा log x होगा, u इंटू वी होगा ना, इसमें y डैश होगा log x होगा, प्लस अगेन y डिवाइडेड बाय x होगा. log x का डेरिवेटिव ले लिया. अभी यहाँ भी u इंटू वी होगा, तो यहाँ क्या होगा भाई, x डिवाइडेड बाय y इंटू वाई डैश होगा, प्लस log y होगा सिर्फ. बरोबर आहे का रे सगळ्यांनी? किती वाय डॅश आले तुमच्याकडे? 2 आले वाय डॅश, हा आला आणि हा आया, बराबर ना. तो वाई डैश क्या होगा आपके लिए, यहाँ वाई डैश अगर आपने कॉमन ले लिया यहाँ, तो मिलेगा हमको x डिवाइडेड बाय वाई प्लस लॉग एक्स मिलेगा, बराबर है ना. और वो राइट को भेज दिया तो वो मिलेगा क्या भाई, माइनस वाई डिवाइडेड बाय एक्स माइनस लॉग वाई मिलेगा. आता आपण 11वी ते 12वी एवढं डिफरेन्शिएशनमध्ये परफेक्ट असेल तर ह्या स्टेप तर अशा फास्ट आल्या पाहिजेत, विथ ॲक्युरेसी आल्या पाहिजेत, बरोबर ना. सो अगेन व्हाट, यहाँ अभी क्या होने वाला है आपको पता है, ये डिनोमिनेटर में जाएगा अभी, कळलं मग. याच्यावर हे काय, x इंटू वाई लॉग एक्स, एक्स इंटू वाई लॉग एक्स, और यहाँ क्या होगा y इंटू लॉग वाई. ऑप्शन याला बघून आरामात सांगते, कळलं, लक्षात आहे. ठीक आहे, आता कुठला आहे, सगळेच आपण हे केले का. हाँ अभी ये देखो भाई, ये भी एक प्रॉब्लम ही है, लेकिन हम इसको ऐसा सॉल्व किए बोर्ड में, तो हम सभी को पता है भाई ये ट्रिक्स भी होती है ऐसा. अगर हमारे पास इस तरह का कुछ प्रॉब्लम होता है, x टू द पावर p y टू द पावर की, एंड अगर ये ऐसा होता है हमारे पास यहाँ, मतलब ये दोनों में मल्टीप्लिकेशन है ना, तो ये ट्रिक्स में भी आता है. ट्रिक्स मध्ये पण येऊ शकतं की याचं उत्तर डिरेक्टली काय येऊ शकतं, y अपॉन x येऊ शकतं. आपण जर सॉल्व करण्याचा जर प्रयत्न केला तरी तुम्ही लक्षात ठेवा, हे अशा पद्धतीचं मल्टिप्लिकेशन m अँड m, दीज आर द नंबर्स, डिफरंट नंबर आहेत, दोघांच्या ॲडिशन्स मध्ये असतील तर उत्तर y अपॉन x असतं, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. So in this 4-5 problems, this is belongs to the parametric functions, because x representing t, y representing t, then and we want to calculate dy by dx. अभी पैरामेट्रिक होगा तो आप सभी को पता है dy by dx क्या होता है बेटा, dy अपॉन dt होता है डिवाइडेड बाय dx अपॉन dt होता है, सभी को पता है, ठीक है. तो ये ऑप्शन देख के लो, हमको यहाँ ही सॉल्व करना है, ठीक है. तो फर्स्टली वी कैलकुलेट व्हाट dy अपॉन dt, dy अपॉन dx, इसीलिए हमको dy अपॉन dt निकालना पड़ेगा. सो फर्स्टली कैलकुलेट dy बाय dt. तो dy बाय dt मतलब इसका डेरिवेटिव निकालना पड़ा. अभी इसका डेरिवेटिव कौन बताएगा डायरेक्टली, कौन बताएगा, भाई ये होगा क्या, 1 माइनस टी स्क्वायर का होल स्क्वायर होगा. तो यहाँ 1 माइनस टी स्क्वायर होता है ना ऐसा, ये कांस्टेंट u डिवाइडेड बाय v से जा रहा हूँ मैं, अभी बाद में आपको समझाऊंगा. माइनस डेरिवेटिव, अभी 1 को देखो, अभी यहाँ क्या होता है, 1 का डेरिवेटिव 0 होगा ना भाई, तो यहाँ माइनस होगा और 1 को एज इट इज होगा, और माइनस टी स्क्वायर का डेरिवेटिव होगा भाई माइनस 2t होगा, तो ये बनेगा भाई 2t डिवाइडेड बाय 1 माइनस टी स्क्वायर का होल स्क्वायर. तो अभी यहाँ फ्रेश 12 वाले जो बच्चे हैं ना, उनको मैंने बोला था कि क्या होगा भाई, अरे भाई 1 का डेरिवेटिव वहाँ 0 हो जाएगा ना, तुम ठहरो जरा. इफ यू वांट टू कैलकुलेट द डेरिवेटिव ऑफ 1 डिवाइडेड बाय x, 1 डिवाइडेड बाय x का डेरिवेटिव क्या निकालने की ट्रिक बोला है मैंने,
बराबर है ना। तो यहाँ जो पावर है यहाँ ऐसा डाल दोगे, ये ऊपर जो है ये ऐसा होगा, मतलब आपके पास अगर क्यूब होगा तो क्या करोगे भाई 3 डिवाइडेड बाय 4 कर दोगे ना, इनटू व्हाट, डेरिवेटिव ऑफ x 1 होता है। तो उसी तरह से हम अगर जाएंगे यहाँ ए नालायकांनो u डिवाइडेड बाय v मध्ये काय होतंय, हा 1 मायनस टी स्क्वेअरचा वर्ग झाला, बरोबर आहे, 1 माइनस टी स्क्वायर as it is लिहिला कॉन्स्टेंट, व्हाट इज द डेरिवेटिव ऑफ 1, न्यूमरेटर क्या होगा 1, दैट इज व्हाट 1 इक्वल्स टू व्हाट, डेरिवेटिव 1 इज 0, तो ये 0 होगा, अगेन माइनस होगा और ये 1 एज इट इज होगा, दैट इज u कांस्टेंट होगा, 1 माइनस टी स्क्वायर का डेरिवेटिव 1 0 माइनस 2t, तो माइनस 2t मतलब ये पॉजिटिव 2t हुआ ना। तो मैं इसका डायरेक्टली क्या बोल रहा था, अभी एक स्क्वायर है तो इसको स्क्वायर ले लो, इसका क्या है 1 है, बराबर है, तो इसका डेरिवेटिव क्या होगा भाई माइनस 2t होगा, ये पहले हमारा माइनस 2t, तो यहाँ पॉजिटिव 2t होगा क्योंकि ये माइनस 2t और हमारे फॉर्मूले का माइनस 2t होगा, और ये 1 है तो इसको स्क्वायर कर दो, इजी ट्रिक्स है इसका भी, ठीक है। तो अभी क्या करना है भाई, करना क्या था, dy बाई डी एक्स निकालना, वही तो बात कर रहा हूँ मैं, क्या करना है बोला, dx अपॉन dt निकालना है, हाँ काय करू, इथं आपण काय केलं dx अपॉन dt झालं, हां बरोबर आहे, हुशार आहात रे तुम्ही। सो दॅट इज व्हॉट, याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मग विथ रिस्पेक्ट टू टी, 2t असेल। मग आता विदाउट टेकिंग एनी ब्रेक वेज सांग, व्हॉट इज dy बाय dx, 1 डिवाइडेड बाय माइनस कुछ है, ये ऐसा है ना, तो ठीक है होता है भाई ऐसा, ठीक है 1 माइनस टी स्क्वेअर का स्क्वेअर होगा, ठीक है। यहाँ देखो अभी आता हा मुद्दा म्हणून दिलाय मी तुम्हाला, डिफरेंशिएशनवर किती प्रेम आहे याच्यावर नाही, ऑप्शंस काही असू द्या, तुम्हाला माहिती है x टू द पावर x मतलब f ऑफ x टू द पावर g ऑफ x का अगर डेरिवेटिव निकालना है आपको तो वो एज इट इज रहता है, और उसके बाद 1 प्लस, मालूम है ना सबको। तो अभी यहाँ देखना है हमें, यहाँ लॉग लगाने की जरूरत है, हाय भाई लॉग दिख रहा है ज़्यादा से, यहाँ दिख रहा है यहाँ दिख रहा है, इसका लॉग लगाने की जरूरत ऐसा नहीं है, फॉर्मेट इज बीइंग व्हाट, फंक्शन के ऊपर फंक्शन आया है, बराबर है ना। सो दॅट्स वाय लॉग वाय लावलात आणि त्याच्यानंतर लॉग आता इथं आला, त्याच्यानंतर आता नीट लक्षात घ्या लॉग ऑफ लॉग एक्स, नीट लक्षात घ्या लॉग ऑफ एक्स इंटू लॉग एक्स, राईट। अरे बाबांनो हा इथल्या डोक्यावर होता तो खाली आला, बरोबर ना। मग आता टाका याचा काय, हे टाइमपासच आहे सगळा, y1 बाय डॅश, ठीक आहे। तर आता ह्याच्यामध्ये हा u झाला आणि हा v झाला, आणि u v मध्ये आणखी u इंटू v आहे, बरोबर आहे ना, दिसतोय का वेद, सेपरेट करू, लॉग एक्स प्लस लॉग ऑफ एक्स करू म्हणजे इझी जाईल म्हणतोय, जाऊ दे कशाला, बघा आता याला कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवला, लॉग ऑफ लॉग एक्स, ठीक आहे ठेवला, याचा डेरिव्हेटिव्ह काढला इंटू 1 डिवाइडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स, ठीक आहे ना। मग याचा एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण सांगेल फास्टमध्ये, एक्सला कॉन्स्टंट आहे 1 प्लस, अरे याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण आहे, याचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे 1 प्लस लॉग एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 प्लस लॉग एक्स। आता माझा कुठं u आणि मी कुठं आहे तेच कळत नाही, म्हणजे याला कॉन्स्टंट ठेवलं, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, झाला व्यवस्थित। मग याला कॉन्स्टंट ठेवा लॉग ऑफ एक्स लॉग एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 1 डिवाइडेड बाय लॉग एक्स, 1 डिवाइडेड बाय एक्स, जे काय आहे ते कॉन्स्टंट काढा, वायला तिकडे फेकून द्या, ऑप्शन बघा, ठीक आहे। देन अगेन सी दिस प्रॉब्लेम, again this is a parametric functions because the y and x represent in the form of t and we want to calculate। आता लक्षात घ्या पॅरामेट्रिक मध्ये कधी आपलं डोकं लागतं माहिती आहे का, थोडंसं डोकं लागतं कधी, when you want to find the double derivative मतलब सेकंड ऑर्डर डेरिवेटिव निकालना होता है, बराबर है। तो यहाँ क्या होगा, we want to firstly calculate, आणि परीक्षा लक्षात घ्या MSCT ला कधी कधी काय करतं असं, आपल्याला सवय कशाची झालेली असते, d2y बाय dx करा, dy बाय dx फाइंड आउट करायची सवय झालेली असते, विचार काढा काय म्हणतं dx अपॉन dy, d2x अपॉन dy, मग त्यावेळेस सगळं चेंज होत असतं, ठीक आहे लक्षात घ्या, म्हणून मी इथं चेक केलं। dy बाय dx काय असेल बाबा, म्हणजे dy अपॉन dt डिवाइडेड बाय dx अपॉन dt म्हणजे 10 इंटू टी टू द पावर 9, और ये होगा 8 इंटू टी टू द पावर 7 होगा, मतलब ये होगा क्या होगा बताओ अभी, 5 डिवाइडेड बाय 4 टी टू द पावर 2 होगा। काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, क्लियर आहे। सो नाव अगेन डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स, लक्षात घ्या हे विथ रेस्पेक्ट टू टी केलं म्हणून हे असं व्यवस्थित आलं,
हे विथ रिस्पेक्टिव्ह टी केलं म्हणून असं व्यवस्थित आलं. बट नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव एक्स बेटा, मतलब हमको टी को डिफरेंशिएट करना है विथ रिस्पेक्टिव एक्स करना है. तो यहाँ क्या होगा 5 डिवाइडेड 5, यहाँ का डिफरेंशियल 2t इंटू डी टी डिवाइडेड बाई डी एक्स. आ रहा है ध्यान में. व्हाट इज डी टी डिवाइडेड 5 डिवाइडेड बाई, ये क्या होगा 5 डिवाइडेड बाई 2. ये टी क्या है भाई, टी का क्या करना है अभी. हाँ टी का क्या करना है 2t इंटू डी टी डिवाइडेड बाई. ठीक है, अभी डी टी डिवाइडेड बाई डी एक्स डालेंगे. यहाँ 2t है तो 2t है. ये हुआ ना, ये क्या क्या है t है. डी टी डिवाइडेड बाई डी एक्स क्या है भाई, ये डी एक्स अपॉन डी टी है तो क्या होगा 1 डिवाइडेड बाई 8t7 होगा. बराबर है ना. तो ये तो कैंसिल होगा. तो हमको क्या मिला भाई, ये हमको मिला ये 5 डिवाइडेड बाई 16, 1 डिवाइडेड बाई व्हाट t टू द पावर 6. तो ये ऑप्शन में है. हाँ ओके, समझ में आया ये सब कुछ. ये बहुत इजी फॉर्मेट, तो डिफरेंशिएशन कोई भी सॉल्व कर सकता है. चलो डिफरेंशिएशन पॉज कर थोड़ा सा सर. सो 3 क्वेश्चन टाकले. द डेरिवेटिव ऑफ एव्हरी इवन फंक्शन इज डॉट 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 केलेला. द डेरिवेटिव ऑफ एव्हरी इवन फंक्शन इज डॉट डॉट डॉट. 4 ऑप्शंस आहेत. इफ एफ ऑफ एक्स इज ऑड डिफरेंशियल फंक्शन डिफाइंड ऑन minus infinity to positive infinity such that f dash of 3 equals to 2, then f dash of minus 3 is what. 4 ऑप्शन है. g of x is the inverse of f, मतलब f of x है यहाँ, f of x है and f dash x equals to 1 divided by 1 plus x cube, g dash x equals to हमको निकालना है. ठीक है. तो फर्स्टली what is mean by odd and even function. तो odd and even function क्या होता है. odd and even function f of minus x मतलब होता है f of x. दिस इज फॉर द इवन फंक्शन. ये हमारा इवन फंक्शन होता है. बराबर है ना. कौन रहता है इवन फंक्शन. इवन कौन फंक्शन होता है. इवन कौन फंक्शन है. ओनली cos and sec इज द इवन फंक्शन. cos ऑफ माइनस थीटा क्या होता है cos थीटा होता है. sec ऑफ माइनस थीटा क्या होता है sec थीटा होता है. तो आप सभी को पता है. तो अभी सबको पता होना चाहिए भाई, सबको पता होना चाहिए. अभी दिमाग में आया होगा ना. मैंने बोला कि भाई cos कौन है इवन है, sec कौन है इवन है. समझ में आ रही है बात. सो कैन यू थिंक ओवर दैट. अगर cos का अगर डेरिवेटिव क्या बोल रहा है यार, डेरिवेटिव ऑफ एवरी इवन फंक्शन. हर एक इवन फंक्शन का डेरिवेटिव कैसा होगा ऑड ही होगा. ऑलवेज ऑड होगा भाई. cos का डेरिवेटिव माइनस साइन होगा, sec का डेरिवेटिव sec इंटू माइन tan होगा. अभी इफ यू गेट द थिंग्स व्हाट f ऑफ x इक्वल्स टू क्या है हमारे पास x स्क्वायर है. बराबर है ना. तो इफ यू थिंक दैट व्हाट कैन यू से अबाउट दिस माइनस x टू द पावर स्क्वायर. x स्क्वायर है ना भाई. सो दिस इज व्हाट इवन फंक्शन है. तो व्हाट इज द डेरिवेटिव ऑफ f डैश ऑफ x. इसका डेरिवेटिव क्या होगा भाई 2x होगा. तो डेरिवेटिव क्या आ रहा है ऑड आ रहा है. कैसा ये ऑड है. यस ये ऑड है भाई. क्या है यहाँ -2x होगा. दिस इज ऑड. तो ध्यान में रखना क्या है यहाँ समझ लगना है. एवरी कौशल समझ लो. डेरिवेटिव ऑफ एवरी इवन फंक्शन क्या होता है. डेरिवेटिव ऑफ एवरी इवन फंक्शन क्या होता है ऑलवेज ऑड फंक्शन होता है. अभी ये क्या दिखने का है. देखो एफ ऑफ यहाँ मैंने क्या दिया था भाई एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वायर. ये ऑड है, ये दिया है ना मैंने भाई, ये दिया है. तो अभी इसका डेरिवेटिव क्या होगा भाई. इसका डेरिवेटिव होगा एफ डैश ऑफ एक्स क्या होगा 2x होगा. तो ये ऑड है. ये यस ऑड है बिकॉज एफ डैश ऑफ माइनस एक्स क्या होगा -2x होगा. पॉजिटिव आ रहा है क्या नहीं. पॉजिटिव आ रहा है तो इवन है, नेगेटिव आ रहा है तो ऑड है. cos x ने तर क्लिअर कट तोंडी सांगू शकाल. बरोबर ना. सो काय झाला कॉन्सेप्ट. डेरिवेटिव ऑफ एवरी इवन फंक्शन इज व्हाट क्या होता है ऑड होता है. अगर ये समझ में आया तो इसके बारे में देखो. इफ f ऑफ x इज अ ऑड डिफरेंशियल फंक्शन डिफाइंड -infinity टू +infinity सच दैट f डैश 3 इक्वल्स टू 2 देन f डॅश ऑफ -3 इज इक्वल्स टू व्हाट. डोळे झापून सांगितलं मी काय याचं उत्तर काय असेल 2 असेल. का तर तो म्हणतोय की काय ऑड डिफरेंशिएबल फंक्शन डिफाइन केलं सच दैट f डॅश ऑफ 3 इक्वल्स टू 2 केलेला आहे. ऑड काय ऑड या डिफाइन केलेला आहे. मग त्याचा डेरिवेटिव काय असणार आहे. इट शुड बी द कांस्टेंट फंक्शन. दैट इज व्हाट f डैश ऑफ 3 होगा. तो यहाँ कुछ भी डाल दो -3 क्या होगा इवन होगा. वो इवन होगा ना. ऑड का डिफरेंशिएशन क्या होगा इवन होगा. इवन मतलब क्या होता है f ऑफ x इक्वल्स टू अगर आपके पास समथिंग है तो f ऑफ -x इक्वल्स क्या होगा समथिंग ही होगा.
बराबर है ना, एफ ऑफ समथिंग इक्वल्स टू दिस इज द इवन फंक्शन, तो भाई यहाँ डाल दो माइनस वैल्यू डाल दो, क्या होगा 2 ही होगा. येते ना लक्षात, हे लक्षात आलं पाहिजे. तो इथं बघा जी ऑफ एक्स इज द इनवर्स फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स इक्वल्स टू असं झालं. मग मला एवढंच सांगा भाई जी इज द इनवर्स ऑफ एफ का मतलब होता क्या है, क्या होता है जी इज द G इज द इनवर्स ऑफ. अभी यहाँ देखो हम क्या लिखते हैं y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, इसको सभी बोलते हैं y इज अ फंक्शन ऑफ x. तो यहाँ G इज द इनवर्स फंक्शन, तो ऐसा लिखोगे G इज द इनवर्स फंक्शन ऑफ f, ऐसा लिखोगे. तो ये मिलेगा क्या भाई, f ऑफ g ऑफ x इक्वल्स टू x होगा. तो इसका डेरिवेटिव क्या होगा, इसका डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू f डैश ऑफ g ऑफ x इंटू अगेन जी डैश ऑफ एक्स इक्वल्स टू क्या होगा 1. हमको निकालना क्या है भाई, जी डैश निकालना है. तो जी डैश एक्स इक्वल्स टू क्या होगा 1 डिवाइडेड बाय एफ डैश ऑफ जी ऑफ एक्स. लेकिन हमारे पास एफ डैश क्या दिया है 1 डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स क्यूब. तो देखो एक्स एफ डैश कैसा डिफाइन कर रहा है इसको, जो भी है 1 डिवाइडेड बाय ऐसा हो रहा है, तो भाई यहाँ भी होगा 1 डिवाइडेड बाय 1 प्लस जी ऑफ एक्स क्यूब होगा. मतलब आंसर इज व्हाट. मग हे झालं भाई 1728 ला हा कन्सेप्ट आपण शिकलेला होता. मतलब इन 2017-18 को बॅच को एक क्वेश्चन आया था. मग ह्या कन्सेप्ट वरनं तुम्हाला इनवर्सचे प्रॉब्लेम सोडवायचे असतात. नाही बाळा बघतोय नाही ते एक्स एक्स. हां म्हणजे मी केलंय का असं. हां हे कसं माहिती आहे का, हे म्हातारपणाचे लक्षण आहे. ठीक आहे, समजलं. सो इन दिस केस तर आता हे 2017-18च्या बॅचचा क्वेश्चन होता. बट रिमेंबर दॅट या टॉपिकवरची जी कन्सेप्ट आहेत, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्या मुलांना हे टाइप्स ऑफ फंक्शन तैयार करता आले ना, अभी दिया क्या है जी इज द इनवर्स फंक्शन ऑफ एफ, अगर ऐसा दिया तो इस टाइप का अगर हमको करने को आया तो बाकी का कैलकुलेशन बहुत इजी है. ठीक है, उद्या पूर्ण डिफिकल्टी लेवल असेल. आपण 60 ते 70 प्रॉब्लेम घेणार आहोत उद्या, आणि उद्या हा चॅप्टर फिनिश करणार आहोत. पण सगळे क्वेश्चंस काय असतील, प्रीवियस ईयर म्हणजे PYQ असतील. ठीक है, प्रीवियस ईयर असतील आणि आउट ऑफ प्रीवियस. अभी देखना है तो प्रीवियस ईयर क्या हम 150 क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं 1.5 आवर में. क्यों मालूम है, क्योंकि प्रीवियस ईयर में जो भी अब ऑलरेडी आपको हुआ है और उसका टफनेस कुछ ज़्यादा नहीं है. ठीक है, तो चलो बाय, कल मिलेंगे. अभी